नमस्कार मित्रांनो, मी कुमार तुमच्या सेवेत पुन्हा एकदा हजर आहे तुमच्या आपल्याच युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फ्री ऑनलाईन एज्युकेशन। आजचा जो व्हिडिओ आहे तो एक नंबर म्हणजे सर्वांसाठी काम येणारा आणि 90 ते 95% लोकांना हे येतच नाहीये आणि इंग्रजी बोलताना प्रत्येक वाक्यात जवळपास याचा वापर होणार आहे। यामध्ये बघा, एक एक्झाम्पल फक्त लिहितो मी, अ मॅन आणि द मॅन, किंवा ॲन ॲपल द ॲपल। बघा, ह्यामध्ये आता द आणि ॲन म्हणजे मॅनच शब्द आहे, त्यासाठी अ बी आणि द बी। ॲपल शब्द आहे, त्यासाठी ॲन बी आणि द बी। हे दोन्ही दोन्ही का वापरलं जातं आणि हे कसं वापरलं जातं, ठरवायचं कसं, द कुठे आणि अ कुठे, द कुठे आणि ॲन कुठे, म्हणजे यांची उलट सुलट बी वापर करता येतं। पण इंग्रजी बोलताना प्रत्येक वाक्यात आपल्याला ए अँड द वापरावं लागतं। मी एवढं डिटेल शिकवणार नाहीये, कारण ए अँड द ऑलरेडी मी शिकवलंय। पण आता एक डाऊट सगळ्यांनाच आहे, जो की जवळपास 90-95-100% लोकांना बी असू शकतो, 100 नाही पण जवळपास 97-98% लोकांना हा प्रॉब्लेम असेलच, की सर हे कधी मला मॅनच्या पहिले अ दिसतो तर कधी द दिसतं, कधी ॲपलच्या पहिले ॲन दिसतो द दिसतं। हे जस्ट एक्झाम्पल आहे, असे खूप शब्द आहेत, सगळेच शब्द जवळपास तिथं द वापरला जातो आर्टिकल म्हणून, अशा प्रकारचे शब्द। आणि कधी कधी ए कधी ॲन बी वापरलं जातं। मग नेमकं फरक काय आहे, हा प्रश्न तुम्हाला बी आहे 100%, मला गॅरंटी आहे। फक्त 5 मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघून घ्या, तुमचा हा डाऊट कायमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना वाचताना दर वाक्यात हे येणार आहे, मग हेच नाही आलं तर इंग्रजी शिकून फायदा काय आपल्याला, हे आलंच पाहिजे प्रत्येकाला। म्हणून ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हा डाऊट नसणार आहे, ठीक आहे। चला पुढे जाऊ आपण। सगळ्यात पहिले ए आणि ॲन कुठं वापरायचं, मी 4 शब्द लिहितो फक्त, तुम्हाला ते समजून जाईल। हे बघा, मी लिहितो आवर, मी लिहितो केरोसिन, ठीक आहे। त्यानंतर मी लिहिलं युनियन, त्यानंतर इम्पॉर्ट, असे आपण 4 शब्द लिहिले। आता हा जो शब्द आहे यांची सुरुवात पाहायची, सुरुवातीचा शब्द, अक्षर सुरुवातीचा, इथे सुरुवात झाली एच ने, पण उच्चार अ सारखा झालाय हा याचा अ, आणि याची सुरुवात क ने झाली, उच्चार क सारखाच होतो, केरोसिन। उच्चार पाहायचा आहे आपल्याला, इंक पॉट आणि युनियन। आता हे जे शब्द आहेत ह्यामध्ये हा पहिला शब्द आहे किंवा अक्षर आहे पहिलं एच, हा व्यंजन आहे। व्यंजन कशावरून, तर मराठीचे स्वर इथे लिहिलं, अ पासून ते इथ पर्यंत हे सगळे मराठीचे स्वर आहेत आणि इंग्रजीत हे स्वर आहेत। मग इंग्रजीत ए ई आय ओ यू, मग ए ई आय ओ यू इथं दिसत नाहीये म्हणजे इंग्रजीचा स्वर नाहीये, बरोबर ना। म्हणजे इंग्रजीचा हा काय आहे, एच व्यंजन, पण मराठीत अ काय आहे, स्वर, म्हणजे हा इंग्रजीचा व्यंजन आहे एच, पण त्याचा उच्चार काढला तर मराठीचं काय झालं, हा व्यंजन आहे, पण मराठीत त्याचा उच्चार स्वरासारखा झाला, बरोबर। व्यंजन असून उच्चार बघायचा, हे अक्षर बघायची नाही, उच्चार महत्वाचा आहे। मग उच्चार स्वर आहे, मग स्वर उच्चार आला की ॲन वापरायचं, नेहमी पाठ करा। आता हे बघा, एकच वाक्य पाठ ठेवायचं, उच्चार स्वरासारखा आला तर ॲन वापरायचं, बाकी ठिकाणी ए वापरू आपण। इथे बघा, याचा उच्चार क आहे, क काय आहे, क इथं व्यंजन आहे, व्यंजन, कारण के इंग्रजीच्या स्वरात नाही, याचा अर्थ ते व्यंजन आहे, बरोबर, व्यंजन आहे के। पण त्याचा उच्चार बघा, क सारखा आहे, मग क सुद्धा मराठीचे स्वर आहे का, नाही, क सुद्धा काय व्यंजनच आहे, म्हणजे व्यंजनच आहे, त्याचा उच्चार कसा आहे, व्यंजन सारखा आहे, मग तिथं काय येणार, ए। उच्चार स्वरासारखा आला की ॲन, आणि उच्चार व्यंजन सारखा आला की ए, ठीक आहे। हा व्यंजन आहे क, सोपं आहे। आता हे पाहायची गरज नाही, फक्त उच्चार पाहायचा, यांचा उच्चार बघू। आता इथं आय आहे, आय काय आहे, आय स्वर आहे, हे बघा इथं आय काय स्वर आहे इंग्रजीचा, पण त्याचा उच्चार बी स्वर आहे का, ई, ई इथं आहे, ई काय आहे, स्वर आहे मराठीचा, म्हणजे त्याचा उच्चार बी स्वर आहे आणि तो स्वतः बी स्वर आहे, म्हणजे स्वर स्वर आले की व्यंजन ॲनच येणार, पाठ आहे आपलं, स्वर आलं की ॲन, ठीक आहे। इथं स्वर येऊ किंवा व्यंजन येऊ, इंग्रजीचं विसरून जा तुम्ही, इंग्रजीचं विसरून जा, याची गरज नाही, फक्त उच्चार बघायचा। मराठीत आपण उच्चार ई, ई काय आहे, स्वर आहे, मग स्वर आला ॲन, अ काय आहे, स्वर आहे, स्वर आले की ॲन, स्वरासाठी ॲन। हा क काय आहे, व्यंजन आहे, म्हणजे व्यंजनसाठी ए। आता हा य, य बघा, हा यू आहे, हा इंग्रजीत काय आहे, स्वर आहे,
बरोबर. पण त्याचा उच्चार बघा य. य काय आहे? व्यंजन आहे. कारण इथे य नाही बघा स्वरांमध्ये, याचा अर्थ व्यंजन आहे. व्यंजन आलं की काय येतो? ए. मग लक्षात काय ठेवायचं? कोणताही शब्द आहे ना त्याचा उच्चार पाहायचा, उच्चाराचं पहिलं अक्षर. जर समजा व्यंजन आलं तर स्वर ए वापरायचा आणि स्वर आलं की एन वापरायचं. एवढं तुमचं आता फिक्स झालं. आता ए एनचा डाऊट सॉल्व्ह झालेला आहे. पण आपल्याला आता काय बघायचंय? ए की द, मग एन की द. हे अ मॅन किंवा आता एखादी वस्तू घेऊ. समजा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भेटला अचानक, तू माझा एलिफंट म्हणजे हत्ती पाहिला आहे का? हॅव यू सीन माय एलिफंट. आता इथं आपल्याला माय वापरायचं नाही, माझा न म्हणता तू हत्ती पाहिला आहे का? कारण माय आलं की ए एन द काहीच लागत नाही. मग या ठिकाणी आपल्याला वापरायचं आता एन किंवा द. एन का? इथं स्वर आहे. ई. ई काय आहे? स्वर आहे. आणि एलिफंट आपण असं लिहितो एलिफंट. मग ए काय? स्वरच आहे. म्हणजे आपण हे पाहू नका, उच्चार पहा. उच्चारामध्ये स्वर आहे, म्हणजे स्वर आला की एन येतो, म्हणून इथं आपण एन वापरू. पण इथं कोणाबद्दल बोललं गेले? हॅव यू सीन एन एलिफंट. तू हत्ती पाहिला आहे का? आता हा जो हत्ती आहे हा कोणता बी असेल, कोणताही हत्ती पाहिलाय का असं जनरल आपण विचारतो, इथं एन वापरणार. पण हाच हत्ती ह्या मालकाचा आहे, जो विचारतोय त्याचा हत्ती आहे. आणि तो ज्याला विचारतो त्याला माहिती आहे की याच्या जवळ हत्ती आहे, एकच हत्ती आहे. मग त्यावेळेस काय म्हणणार? तो द. म्हणजे जो हत्ती माहितीचा आहे, ज्याच्याबद्दल निश्चित माहिती आहे की ह्या हत्तीबद्दल बोलतोय आपण, तर तिथं आपण द वापरणार. सोपं आहे. आणि कोणताही जनरल हत्ती आला तिथं आपण एन वापरून देणार. एवढं क्लिअर झालं तुमचं? जसं आपण म्हणू वेअर इज द पेन. पेन कुठे आहे? आता 2 3 4 5 6 मित्र आहे, किती बी मित्र असतील किंवा घरात कोणी व्यक्ती आहे 5 6 किती बी, त्यांच्या जवळ एकच पेन आहे. आणि मग घरात एकच पेन आहे, मग समोरच्याने विचारलं की पेन कुठे आहे? वेअर इज डॅश डॅश पेन. इथे काय वापरू आपण? पेन कुठे आहे? इथं आपण आरामशीर द वापरू. कारण एकाच पेन बद्दल बोललं जात आहे आणि सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे एकच पेन आहे, तोच पेन, फिक्स पेन आहे, त्याबद्दलच बोलतोय, तर तिथं नक्कीच द येणार. कारण पेन दुसरं नाहीच आहे. आता पेन 7 8 आहे, त्यातून एक पाहिजे आपल्याला, तर आपण तिथं काय म्हणू? वेअर इज अ पेन. पेन कुठे आहे? मग कोणताही चालेल. ठीक आहे. अशा फिक्स पर्टिक्युलर एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या काही बी असेल ते नाउन, सामान्य नाम म्हणतो आपण त्याला, कॉमन नाउन, ते तुमचा हा डाऊट आज क्लिअर होणार आहे. अजून 2 गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. मग अ आणि द यातला फरक तुम्हाला कळला. एन आणि द. एन आणि अ का? तर इथं स्वर आणि व्यंजनचा फरक आहे. हे व्यंजन आले, याचा उच्चार बी व्यंजन सारखा आहे म्हणून अ. हे इथं स्वर आहे म्हणून एन. पण द ची पोझिशन सेम आहे. एवढं तुम्हाला कळलंय, हे तुम्हाला कुठेच शिकायला भेटणार नाही. माझा एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर करतो आणि मला माहिती आहे तुम्हाला काय काय अडचणी येतील. कारण ह्या अडचणीतून मी गेलोय, मी स्वतः शिकलोय, ह्या अडचणीवर मात केली. म्हणून माझं कर्तव्य आहे की मला जे येतं ते तुम्हाला समजून देणं. 2 गोष्टी समजून जा, कुठे जाऊ नका. मी जास्त पालढाळ करणार नाहीये. यामध्ये 2 गोष्टी कोणत्या? आता एखादं वाक्य, जसं ही हॅड ब्रॉट अन ऍपल. त्यांनी सफरचंद आणला. आता एकच सफरचंदची बात आहे, पण तो आणलाय, त्याच्यापूर्वी त्या सफरचंदची माहिती नव्हती, असं अचानक आणले ना. सफरचंद बद्दल बोललं गेलं नाही, राईटच. पण सफरचंद आणला, कोणताही एक आणला, असं फिक्स सफरचंद नाही तिथे. कोणता आणला? त्या गोणीमध्ये एकच होता किंवा त्या कॅरेटमध्ये एकच होता आणि मग तो आणला मी, असं पक्क आहे त्याबद्दल, तर तिथे द चालेल. म्हणजे फिक्स माहिती आहे त्याबद्दल. पण ही जनरल कोणतं बी आणलंय बाजारातून किंवा जास्त आणली तर तरी चालेल येतं. पण तेच सफरचंद आता पुढे दुसरं वाक्य मी जोडतोय, त्यावेळेस पुन्हा त्याच सफरचंदाबद्दल बोलतो आपण, जो आणलाय ना तोच. तर तिथं आपण द ऍपल वापरणार, पुढे काही बी वाक्य असो. द ऍपल इज व्हेरी स्वीट किंवा द ऍपल वॉज व्हेरी स्वीट, काही बी वापरू शकता. म्हणजे त्याने सफरचंद आणला होता, तो सफरचंद फार गोड होता. म्हणजे तो सफरचंद कोणता? जो आणलाय त्याच्याबद्दलचीच माहिती पुढे दिली. म्हणजे आता तो फिक्स झालाय पुढच्या वाक्यात, जो आणला ना तोच इथे आपण बोलतोय. ठीक आहे. म्हणजे फिक्स झालं. म्हणजे अशा वेळेस इथे काही सफरचंदच नाही, काही चालेल, तुम्ही पेन, नोटबुक, बुक वगैरे काही बी, मोबाईल वगैरे, चेअर वगैरे काही बी चालेल. तेच आलंय तर
मग आता इथं सफरचंद झालं. इथं यू हॅव अ कार, द कार इज रेड. इथं मी लिहून देतो, मी वॉज सो स्वीट. तुम्हाला आता समजलं असेल द कार आले इथं, म्हणजे इथं अ आलाय, इथं एन आलाय. त्याचा फरक काय? स्वर आणि व्यंजन एवढाच. प्रोनाउन्सिएशन अ सारखा उच्चार, स्वर आहे, आणि इथं सी क सारखा उच्चार, म्हणजे उच्चार बघायचा. हा, मग इथं स्वर आहे एन, इथं व्यंजन आहे, इथं अ. हे झालं. पण इथे द का? कारण त्याच कार बद्दल पुढे बोललोय, म्हणजे ती फिक्स आहे, निश्चित माहिती आहे. म्हणजे एखादा मुलगा दारावर येऊन गेला, त्याला परत पाठवलं आणि 1 तासाने बोलवलं, पुन्हा 1 तासाने आला, तर घरातले जर विचारतायत कोण आहे रे, मग आपण म्हणतो द बॉय. पहिल्यांदा आला त्यावेळेस अ बॉय म्हटलो, पण दुसऱ्यांदा तोच मुलगा आलाय तर त्यावेळेस आपण त्यालाच द बॉय म्हणू, कारण तो आता तोच आहे जो पहिले आला होता. त्याच्याबद्दल फिक्स माहिती आहे. कमी वेळेत जास्त देण्याचा प्रयत्न केला मी, थोडीशी घाई झाली. निवांत बघितलं नसेल तर पुन्हा एकदा बघू शकता. आणि खरंच तुम्हाला कॉन्सेप्ट आवडली तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचा आयकॉन दाबा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. जय हिंद, वंदे मातरम.